ह्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यात काय काय काळजी घेऊ शकतो त्याच्याबद्दल बोलणार आहोत। ही काळजी आपण आपल्या प्रकृती स्वास्थ्याविषयी घेणार आहोत। पहिल्यांदा उन्हाळ्यात डिहायड्रेशन किंवा शरीरातलं पाण्याचं कमी होणारं प्रमाण हे खूप धोकादायक असतं। सो आपण पहिल्यांदा त्याच्याबद्दल माहिती घेऊयात। सध्या खूप जास्ती हीट वेव्ह आलेली आहे आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच होतोय। सो बेसिक काळजी घ्यायची, याचा अर्थ तुमच्या अराउंड किंवा तुम्ही जिथे काम करता तिथलं टेम्परेचर हे कंट्रोल्ड पाहिजे। खूप गार नको किंवा खूप गरम नको, एवढं लक्षात ठेवा। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही कामावरनं बाहेर पडता किंवा तुम्ही तुमच्या केबिनमधनं बाहेर पडता किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमधनं बाहेर पडता, घरामधनं बाहेर पडता, तेव्हा घरातलं टेम्परेचर आणि बाहेरचं टेम्परेचर ह्याच्यात खूप तफावत असेल तर तुम्हाला हीट स्ट्रोकचा त्रास खूप जास्ती होतो। सो आपण जेव्हा ऑफिसमधनं बाहेर पडतो आपल्या गाडीकडे जायला, तेव्हा गाडी उन्हात पार्क केलेली असते आणि ती प्रचंड तापलेली असते। आपण ऑफिसमधून AC मधनं बाहेर पडतो, तिथलं टेम्परेचर भलेही अगदी 24-25 असेल, काही ऑफिसमध्ये तर 18 असतं। सो आपण जेव्हा ऑफिसमधनं बाहेर पडतो आणि गाडीत येऊन बसतो तेव्हा गाडीतलं टेम्परेचर 40 झालेलं असतं। गाडी बंद असते, आपण उघडतो दार, आत बसतो आणि दार लावून घेतो, तेव्हा त्या सगळ्या झळा किंवा आतली गरम हवा आणि गाडी सुरू करून AC चालू होऊन आतली हवा गार होईपर्यंत आपल्याला ऑलमोस्ट 5 ते 10 मिनटं त्या हवेत बसायला लागतं। सो देर इज अ एक्स्ट्रीम डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर इन युअर ऑफिस आणि द टेम्परेचर इन द कार। सो ह्या सगळ्या एक्स्ट्रीमिटीचा किंवा ह्या सगळ्या एक्स्ट्रीम अप अँड डाऊनचा आपल्या शरीरावर खूप त्रास होतो। उदाहरणार्थ आपल्या मेंदूतल्या शिरा फुगणं किंवा अचानक रक्तस्राव होणं किंवा हीट स्ट्रोक होऊन बेशुद्ध पडणं किंवा खूप जास्ती तहान लागणं आणि गुंगी येणं किंवा चक्कर येणं किंवा जीभ आत ओढल्यासारखी वाटणं, खूप जर उन्हात हिंडलो किंवा हे जर एक्स्ट्रीम टेम्परेचर्स असतील तर बऱ्याच लोकांना ताप येतो आणि त्या तापाचं प्रमाण ऑलमोस्ट 101, 102 किंवा 103 पर्यंतही जातं आणि ह्या सगळ्यातच ब्रेन हॅमरेज हे खूप जास्ती कॉमन आहे। सो मी असं सगळ्यांना विनंती करेन की जेव्हा तुम्ही ACतनं बाहेर पडता तेव्हा बाहेर पडण्याच्या 1-10 मिनटं आधी खोलीतला AC बंद करा, जेणेकरून तुमचं टेम्परेचर खोलीतलं हळूहळू वाढून नॉर्मल व्हायला लागेल। किंवा तुमच्या खोलीचं दार उघडं ठेवा। जेव्हा तुम्ही खालती जाल कारमध्ये बसायला तेव्हा कारची दारं उघडून किंवा कारच्या खिडक्या उघडून आतला फॅन जोरात चालू ठेवा आणि 2 मिनटं कारच्या बाहेरच उभे राहा। थोडीशी आतली एक गरम हवा बाहेर पडली किंवा कार थोडीशी थंड झाली की मग आत बसून खिडक्या उघड्याच ठेवून AC लावून तुम्ही पुढे जाऊ शकता। ह्या सगळ्यात ट्राय टू फाइंड अ सोल्युशन इन द सेन्स की गाडी आधी चालू करून ठेवणं किंवा ऑफिसमधला AC 18वर न ठेवता 25वर ठेवणं किंवा AC 25वरच ठेवून 1वरती फॅन चालू ठेवणं किंवा हवा खेळती राहील हे बघणं, हे खूप जास्ती महत्त्वाचं आहे। तुम्ही ऐकलं असेल की नागपूरमध्ये AC कमीत कमी वापरतात, कारण तिकडे टेम्परेचर तर ऑलमोस्ट 45 डिग्रीपर्यंत जातं। सो तिकडे डेझर्ट कूलर नावाची एक कन्सेप्ट आहे। डेझर्ट कूलर म्हणजे काय, तर तो कूलर हा खोलीतल्या हवेतलं बाष्प वाढवतो। म्हणजेच काय, तो गार हवा पाण्यावरनं घेऊन खोलीत फेकतो आणि बाहेरची तो ड्राय हवा आत खेचून घेतो। ती पाण्यावरनं गेली की ती थोडीशी बाष्पयुक्त होते आणि ती आपल्या घरात येते। सो घरात बाष्पाचं प्रमाण वाढतं, पर्यायाने ह्युमिडिटी वाढते म्हणजेच, आणि ओव्हरऑल टेम्परेचर कमी होतं। ACमुळे एन्व्हायरमेंट खूप ड्राय होतं आणि त्याचा आपल्याला खूप जास्ती त्रास होतो। इथे हवेतलं बाष्प वाढल्यामुळे ओव्हरऑल टेम्परेचर कमी झालेलं असतं, आपल्याला हीट स्ट्रोक होत नाहीत आणि आपण त्या पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमधनं जरी लगेच बाहेर पडलो तरीसुद्धा आपल्याला टेम्परेचरमध्ये एवढी तफावत लगेच जाणवून येत नाही। सो ह्याचा अर्थ असा नाही की आपण पुण्यासारख्या शहरात असून तुम्ही कूलर वापरायला पाहिजे किंवा डेझर्ट कूलर वापरायला पाहिजे, पण तुम्ही थोडंसं तुमचं जे काही केबिन आहे किंवा जी कुठलं घर आहे तिथे ह्युमिडिटी थोडीशी मेंटेन करा। खूप ड्राय होऊन देऊ नका, खूप जास्ती लो टेम्परेचर सेट करू नका आणि पंखे लावून तिथली हवा खेळती ठेवा, जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्याचा किंवा हीटचा त्रास होणार नाही। तसंच उन्हाळ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो तुमचे कपडे जे काही आहेत ते पांढरे पाहिजेत किंवा लाईट कलरचे पाहिजेत, जेणेकरून तुम्ही उष्णता ॲब्सॉर्ब करू शकत नाही किंवा जास्ती उष्णता अंगात राहत नाही। काळे किंवा डार्क निळे किंवा डार्क ब्राऊन हे कपडे घालणं शक्यतो टाळायचं।
बाहेर जाताना शक्यतो तलम आणि कॉटनचे कपडे असलेले सर्वात उत्तम, कारण घाम आलेला त्याला ॲब्सॉर्ब होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही आणि ते पटकन कूल पण होतात. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर पडाल किंवा जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल, लोक मला बरेचदा सांगतात आम्ही AC ऑफिसमध्येच असतो त्याच्यामुळे आमचं पाणी कमी पिणं होतं. तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. आपल्याला किमान 3 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. मेक शुअर दॅट की तुम्हाला किडनीशी रिलेटेड काही त्रास नाही आहेत आणि तुमच्या डॉक्टरांना एकदा विचारून घ्या की तुम्ही किती पाणी पिऊ शकता. पण इफ यू आर अ नॉर्मल हेल्दी ह्युमन बीइंग तर 3 ते 3.5 लिटर पाणी हे पिणं अत्यावश्यक आहे. त्याचा थंब रूल असा आहे की आपल्याला जेव्हा शू होते तेव्हा ती कधीही खूप डार्क किंवा येलोइश किंवा डार्क येलो किंवा रेड नसली पाहिजे. ती कायम पांढरी असली पाहिजे किंवा फेंट येलो असली पाहिजे. शक्यतो पांढरी असण्याकडे तुमचा कल असू द्या. ह्याचाच अर्थ तुमच्या शरीरात इनफ वॉटर आहे किंवा तुमच्या शरीरातला वॉटर कंटेंट खूप चांगला आहे आणि तुम्हाला डिहायड्रेशन व्हायची शक्यता खूप कमी आहे. बरेचदा लोक असंही करतात की ORSचं पाणी पी किंवा नारळाचं पाणी पी किंवा नीरा पी. तर ह्या सगळ्यांना मला असं एक सांगायची गरज वाटते की तुम्ही सोडियम पोटॅशियम पंप शरीरात असतो हे एक ऐकलं असेल. सो सोडियम पोटॅशियम म्हणजे काय, तर सोडियम आणि पोटॅशियम हे इलेक्ट्रोलाइट्स आहेत की जे शरीरात असतात आणि त्यांनी स्नायूंचं आकुंचन प्रसरण पावताना जे काही पाणी बाहेर जातं किंवा आत जातं किंवा स्नायूंना जी ताकदीची गरज असते तर ती करण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम हे खूप जास्ती उपयोगी पडतात. सोडियम असलं तर स्नायूंचं आकुंचन व्यवस्थित होतं आणि पोटॅशियम असलं तर त्यांचं आकुंचन प्रसरणात जो काही आपल्याला ताण पडतो किंवा पेन होतं ते होऊ नाही शकत. ह्याचंच अगदी सहज उदाहरण द्यायचंच म्हटलं तर बऱ्याच लोकांना उन्हाळ्यात क्रॅम्प्स येतात किंवा हातापायात गोळे येणं, पोटात गोळा येणं किंवा कुठल्याही मसलमध्ये कॅच येणं किंवा अचानक खालती वाकल्यानंतर उठताना उसण भरणं, हे प्रकार सातत्याने दिसायला लागतात. सो ह्याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातलं सोडियम निघून जातं. सो सोडियम कसं जातं तर एक म्हणजे लघवी वाटे पण आपलं सोडियम निघून जात असतं आणि मॅक्सिमम सोडियम हे घामा वाटे निघून जातं. जरी आपण म्हटलो की आपण लघवीला गेलोच नाही किंवा आपण 2दाच गेलो आणि पाणी मात्र आपण पितोय तरीसुद्धा आपण ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये न कळत आपलं बाष्पीभवन चालू असतं आणि आपल्या शरीरातनं घाम हा बाहेर पडत असतो. घाम जेव्हा स्किनवरती येतो तेव्हा तो तिथे वाळल्यानंतर स्किनचं टेम्परेचर आपलं कंट्रोल केलं जातं किंवा स्किनचं टेम्परेचर कमी केलं जातं आणि त्याच्याचमुळे आपल्याला कमी उकडतं. बऱ्याच लोकांचा असाही समज असतो की त्यांना घामच येत नाही त्याच्यामुळे त्यांचं सोडियम कधी बाहेरच जात नाही. सो घाम नाही आला तरीसुद्धा नकळत आपली त्वचाही थोडी मॉइस्ट झालेली असते किंवा थोडीशी ओलसर लागते. ह्याचाच अर्थ त्यांनाही घाम येतो आणि हे नॉर्मल फंक्शन आहे प्रत्येक त्वचेचं. सो त्याच्यामुळे तुम्हाला घाम येतो किंवा खूपच कमी येतो आणि म्हणून तुम्ही पाणी खूप कमी प्यायला पाहिजे असा समज करून घेऊ नका. पाणी सगळ्यांनीच प्यायला पाहिजे. ज्यांना एक्सेसिव्ह घाम येतो म्हणजे अनेक जणं तर आंघोळ केल्यासारखे डबडबलेले असतात किंवा घामाच्या धारा लागलेल्या असतात, त्यांनी तर पाणी ऑब्व्हियसली जास्ती प्यायलं पाहिजे. आणि ते पाणी पिताना शरीरात पाणी साठून राहणं ही पण एक प्रक्रिया महत्त्वाची असते. त्याच्यामुळे पाणी साठवून राहण्यासाठी किंवा डिहायड्रेशन होऊ नये म्हणून आम्ही जसं रेकमेंड करतो की तुम्ही ORS घ्या किंवा 1 चिमूट मीठ आणि 1 चिमूट साखर पाण्यात घालून ढवळून ते पाणी प्या किंवा इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते प्या. बऱ्याच वेगवेगळ्या पावडर्स आहेत इलेक्ट्रोलाइट्सच्या, वेगवेगळे फ्लेवर्स आहेत किंवा वेगवेगळी रादर डिहायड्रेशन कमी करण्यासाठी ड्रिंक्स आहेत. तुम्ही ती कुठलीही वापरू शकता. फक्त ती सगळी वापरत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल की जर तुम्हाला घाम खूप येत असेल, आणि अगेन हे सगळं मी नॉर्मल हेल्दी ह्युमन बीइंग्समध्ये म्हणतो आहे, तुम्हाला जर घाम खूप येत असेल आणि तुमचं पाणीही खूप पिणं होत असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार जर लघवीला जायला लागत असेल तर याचाच अर्थ तुमच्या शरीरात पाणी हे साठत नाही आहे. सो इन्स्टेड ऑफ ड्रिंकिंग ओनली वॉटर त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालणं किंवा इलेक्ट्रोलाइट्स घेणं हे जास्ती गरजेचं असतं, जेणेकरून ते पाणी तुमच्या सेल्युलर लेवलपर्यंत पोचतं. म्हणजे शरीरातल्या सर्व पेशींपर्यंत पाणी पोचतं आणि तिथल्या पेशींना डिहायड्रेशन होत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला क्रॅम्प येणं किंवा पायातनं गोळे येणं किंवा मसल स्पाझम येणं हे प्रकार खूप कमी होतात. या सगळ्यात असा एक समज असतो की मी मीठ जर खायला लागलो तर माझं BP वाढेल. सो तुमच्या BPच्या किंवा तुमच्या फिजिशियनला विचारून घ्या की तुम्ही मीठ खाल्लेलं चालणार आहे का. पण प्रत्येक फिजिशियन तुम्हाला जर BP असेल किंवा अजून काय असेल तर त्याच्याशी ज्या काही गोळ्या असतात तर त्या तुम्ही नॉर्मल सॉल्ट इनटेक करताय हे गृहीत धरूनच दिलेल्या असतात.
त्यांना असं अजिबात म्हणायचं नसतं की मी आता गोळ्या सुरू करतोय, तुम्ही उद्यापासून सगळं मीठ आहारातलं बंद करा. तुमच्या आहारात मीठ असणं हा एक अविभाज्य भाग आहे आहाराचा. आणि मिठाशिवाय चव लागत नाही, मिठाशिवाय तुम्हाला अन्न खावंसं वाटत नाही, तुमची भूक भागत नाही. तसंच तुमच्या शरीरातही पाणी राहत नाही. सो एक्सेसिव्ह मीठ खाऊ नका असं सर्वच डॉक्टरांचं म्हणणं असतं. पण एक्सेसिव्ह हे आपण कसं ठरवायचं, तर तुम्ही चिमूटभर मीठ खाल्ल्यानंतर तुम्हाला जर बरं वाटत असेल किंवा तुम्हाला इतरांपेक्षा 1 चिमूट मीठ जास्ती लागत असेल आणि तुमचं BP नॉर्मल राहत असेल, तर ह्याचा अर्थ तुम्ही मीठ जास्ती खाऊ शकता. सो तुमच्या एकदा फिजिशियनला विचारा की तुम्ही किती मीठ खायला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता. बऱ्याच लोकांचा असा समज असतो की मीठ खाल्लं की माझं BP वाढायला लागेल किंवा मीठ खाल्लं की मला त्रास होईल, त्यामुळे ओव्हरऑलच मीठ कमी करतात. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याकडे यूट्यूब नावाच्या संस्था आहेत किंवा आपल्याकडे व्हॉट्सॲपवरती वेगवेगळे मेसेजेस फिरत असतात आणि ते ऐकून ते वाचून अनेक जण डॉक्टर पण झालेले आहेत. सो ते असं सांगायला लागतात की मीठ खाण्याच्या ऐवजी ना तुम्ही सैंधव सुरू करा. तुम्ही काळं मीठ खा, तुम्ही शंदेलोन पादेलोन खा किंवा तुम्ही रॉक सॉल्ट खा, तुम्ही पिंक सॉल्ट खा, तुम्ही हिमालयन सॉल्ट खा. सो ह्या सगळ्यात एक आपल्याला गोष्ट जाणून घेतली पाहिजे की हे सगळी मिठं ही चवीला खूप कमी खारट असतात. म्हणजेच काय, तर त्याच्यात सोडियमचं प्रमाण खूप कमी असतं. सो तुम्हाला जर सोडियम लॉस होत असेल शरीरातला आणि तुम्ही जर सैंधव खात असाल किंवा तुम्ही जर काळं मीठ खात असाल, तर त्याने तुमचा सोडियमचा लॉस भरून येणार नाही आहे. सो तुमचा सोडियमचा लॉस भरून काढायचा असेल तर तुम्हाला साधं आपलं जे टेबल सॉल्ट आहे किंवा टाटा नमक म्हणूयात आपण त्याला, आयोडीनयुक्त, तर ते रोज जर तुम्ही 1 चिमूट खाल्लं तरीसुद्धा तुमचा सोडियमचा इंटेक किंवा सोडियमचं डेफिशियन्सी कमी होऊ शकते. बरेचदा तुम्ही ऐकलंही असेल की हॉस्पिटल्समध्ये जेव्हा सोडियम डेफिशियन्सी होते तेव्हा अनेक डॉक्टर साध्या कॅप्सूलमध्ये मीठ भरून कॅप्सूल खायला देतात. किंवा तुम्ही जर मॅरेथॉनर्स असाल किंवा तुम्ही खूप जास्ती पळत असाल किंवा तुम्ही एक्सेसिव्ह एक्झर्शन होत असेल आणि त्याच्यातनं घाम खूप येत असेल, तर तुम्हाला मिठाच्या टॅबलेट्स रेकमेंड करतात डॉक्टर्स आणि त्या तुम्ही घेणं गरजेचं असतं. एस्पेशली हे सगळे मॅरेथॉन पळणारे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये किंवा जिथे खूप ह्युमिडिटी असते अशा कंडिशन्समध्ये जर पळत असतील तर ते सोडियम हे म्हणजे मिठाच्या गोळ्या हे जवळ ठेवतात, पाणीही पित असतात आणि त्याच्याबरोबर इलेक्ट्रोलाइट्स पण रिप्लेनिश करत असतात. सो तुम्ही मीठ खाल्ल्याने तुमचं BP वाढतं किंवा मीठ खाल्ल्यानंतर तुम्हाला अटॅक येईल, ही कन्सेप्ट चुकीची आहे. तुम्हाला जर हार्टचे काही त्रास असतील तर तुमच्या डॉक्टरांना विचारून तुम्ही मीठ किती खायचं आणि कुठल्या प्रकारचं खायचं हे तुम्ही ठरवू शकता. पण ॲज अ थंब रूल सर्वांनीच मीठ बंद करणं हा काही योग्य उपाय नाही. सो आय वूड स्ट्रॉंगली सजेस्ट, मी माझ्या असंख्य पेशंटनाही सांगितलं की ते सांगतात की डॉक्टर रात्री आळस दिला की पोटरीत गोळा येतो, मग उठून बसायला लागतं, पाय पोटाशी घ्यायचा, चोळायची पोटरी आणि मग कुठेतरी 1-2 मिनिटांनी तो कमी होतो. किंवा बरेचदा बोटावर बोट चढतं किंवा बोटं अडकतात, अंगठा वाकडा होतो आणि मग उठून बसलं, अंगठा हाताने सरळ केला की तो सुटतो. त्या सगळ्यांना मी असं सांगतो की तुम्ही जेवताना रात्री एस्पेशली 1 चिमूटभर मीठ एक्स्ट्रा घ्या. त्यांनी 2 किंवा 3 दिवस एखादी चिमूट वाढवली दिवसभरात की त्यांचे गोळे येण्याचं प्रमाण हे 70 ते 80% कमी होतं. आणि त्यांनी जर पाणी पण वाढवलं त्याच्याचबरोबर तर ऑलमोस्ट तुमचं क्रॅम्प्स येण्याचं प्रमाण किंवा पटकन मी बुटाची लेस बांधायला खाली वाकलो आणि मला उसण भरली पाठीत, हे युजली हे सर्व प्रकार हे उन्हाळ्यात जास्ती दिसतात. सो ह्या सगळ्या प्रकारातून आपल्याला मुक्तता मिळू शकते फक्त 1 चिमूट मिठाने आणि 2.5 ते 3 लिटर पाण्याने. सो आय वूड स्ट्रॉंगली सजेस्ट सगळ्यांना की उन्हाळा येतोय, सगळ्यांनी काळजी घ्या, व्यवस्थित मीठ, व्यवस्थित पाणी प्या, पांढरे किंवा सुती कपडे घाला, लाईट कपडे घाला आणि शक्यतो एक्स्ट्रीम टेम्परेचर्स अवॉइड करा. थँक्यू.